नमस्कार, मी श्वेता सीमा विनोद पाटील, जनरल स्टेट सेक्रेटरी NSUI. मी उद्यापासून 26 जानेवारी 2026 पासून सकाळी 9:30 वाजल्यापासून ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरेश्वर येथे उपोषणाला बसणार आहे. उपोषणाचं कारण असं आहे की मी 18 तारखेला आपल्या आरोग्यमंत्र्यांना ईमेल केला होता. 2 प्रश्न होते. पिंपळगाव हरेश्वरचं आपलं ग्रामीण रुग्णालय आणि कोल्ह्याचं आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ह्या दोन्ही ठिकाणची अवस्था खूप वाईट आहे. कोल्ह्याचं आरोग्य केंद्र तर बंदच होतं आणि पिंपळगावची जी अवस्था आहे ती एकदम दयनीय आहे. ती दोन्ही ठिकाणी पूर्ण वेळ डॉक्टर नाहीये, औषधांचा तुटवडा आहे. तर ह्या दोन्ही संदर्भाने आपण मागण्या केलेल्या होत्या आणि उपोषण करू असं इंटिमेशन दिलेलं होतं. तर त्या मागण्या अशा आहेत. पहिली मी मागण्या आपल्या वाचून दाखवते. पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयासाठी तात्काळ एक कायमस्वरूपी निवासी डॉक्टर नियुक्त करावे. पोस्टमार्टम त्वरित कार्यान्वित करावी. एक्स-रे सेवा तात्काळ सुरू करावी. अपुरा असलेला सिस्टर व इतर स्टाफ त्वरित भरावा. औषधांचा नियमित व पुरेसा पुरवठा करावा. डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी राहण्याच्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात. जोपर्यंत निवासी डॉक्टर नियुक्त होत नाही तोपर्यंत सध्या असलेल्या डॉक्टरांना पूर्ण वेळ उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत. कोल्हे गावातील आरोग्यवर्धी नियुक्त केंद्र तात्काळ सुरू करावे. नुसते सुरू न करता आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ह्या मागण्यांसाठी मी आंदोलन करायला असा इशारा दिला होता आणि त्या मागण्या माझ्या पूर्ण झाल्या नाहीयेत. म्हणून उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर मी उपोषणाला बसणार आहे आणि तुम्हाला सर्वांना आव्हान करते की ह्या आपल्या महत्वाच्या गोष्टीसाठी आणि आपल्या हक्कासाठी सर्वांनी एकत्रितपणे आपण लढा देऊया आणि हा प्रश्न तडीस नेऊया.